दशक 6 समास 1 देवशोधन. आपल्याला जिथं राहायचं असतं तिथल्या प्रमुखाची ओळख असेल तर तेथील वास्तव्य सोयीचं होतं. त्याप्रमाणे या जगाच्या प्रमुखाची म्हणजेच देवाची ओळख करून घेतली पाहिजे. त्यासाठी ज्ञानी माणसाची मदत घ्यावी. हेच नरदेहाचे प्रमुख ध्येय आहे असे श्री समर्थ परत परत सांगत आहेत. ऐकूया तर. श्रीराम चित्त सुचित करावे, बोलिले ते जीवी धरावे. सावध होऊन बैसावे, निमिष एक. कोणी एके ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी. न भेटता तेथिल्या प्रभूसी, सौख्य कैचे. म्हणून ज्यास जेथे राहणे, तेणे त्या प्रभूची भेटी घेणे. म्हणजे होये श्लाघ्यवाणे सर्व काही. म्हणून रायापासून रंक, कोणी एक तरी नायक. त्यास भेटणे हा विवेक, विवेकी जाणती. ग्रामी थोर ग्रामाधिपती, त्याहुनी थोर देशाधिपती. देशाधिपतीहुनी नृपती, थोर जाणावा. ब्रह्मा विष्णू आणि हर, त्यासी निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने. जेणे संसारी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले. त्यासी नाही ओळखिले, तोची पतित. म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा. न कळे तरी सत्संग धरावा, म्हणजे कळे. जो जाणेल भगवंत, तया नाव बोलिजे संत. जो शाश्वत आणि अशाश्वत, निवाडा करी. चळेना ढळेना देव, ऐसा ज्याचा अंतर्भाव. तोची जाणीजे महानुभाव, संत साधू. जो जनामध्ये वागे, परिजना वेगळी गोष्टी सांगे. ज्याचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू. देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक. येर अवघेची निरार्थक, पोट विद्या. अज्ञानास भेटता अज्ञान, तेथे कैसे सापडेल ज्ञान. करंट्यास करंट्याचे दर्शन, होता भाग्य कैसे. देहापासी गेला देही, तो कैसे होईल विदेही. म्हणून ज्ञात्या वाचून नाही, ज्ञान मार्ग. या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. सारासार विचारे जीवा, मोक्ष प्राप्त. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला. श्रीराम.